हे आब्या, अरे इथं कुठे बसतेस? अजून आपल्या अख्खा डोंगर उतरायचा आहे. माझ्या अरे आज मला शाळेतच जा वाटत. आज नेमका दिवस कुठं उगावलाय? तुला तुला शाळेत जाऊस वाटतं ना वय? अरे तिकडं तुझी केवढा वाट बघत बसली असेल. आमचा आज कोणी वाट बघणारा असत तर सकाळी उठून वाटायला लागलो असतो. हा, या गुणामुळेच तर नाही ना तुझी कोण वाट बघणार. बोललास, झालं समाधान? ए बाबा आब्या, त्या केवढाचा चेहरा आठव आणि चल उठ शाळेत. नाही, आता मला फक्त रेशमीचा चेहरा आठवतोय. अरे तिकडे तिची काय अवस्था झाली असेल. मध्या ती जर शाळा सोडून लगीन करून गेली का नाही तर ती आपल्यापासून कायमची लांब जाईल. आणि तिचं ह्या वयात लगीन म्हणजे मग तिची शाळा, आपली दोस्ती, तिची स्वप्न, इच्छा सगळंच अर्धवट राहील र. ती कवाच खुश नाही राहणार मध्ये. तिने नेहमी समद्यांच्या भल्याचाच विचार केलाय. गावात कुणाचं काय बी झालं तरी समद्यात पुढे रेशमी